कशी आली डिझाईन मग. एवढं झालं आता ब्लाऊज. आता फक्त बाही जोडायची. जेवढं झालं तेवढं. क्लास केला असता त्याच्यापेक्षा भारी शिवले असते. आज प्रदोष उपोषण तिखट चालत नाही काहीच नाही. या मस्त एकदम आजचं चांगलं निघालं. एकदम लाल लाल निघालं. पण फ्रीजमध्ये नाही ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवलं टरबूजाची सगळी चव जाते. फ्रीजमध्ये ठेवायलाच नाही पाहिजे. जे कसं कापलं ते टरबूज बघ. एवढे साल काढले त्याचे साल काढून घेतले. हा बोटिया राम, हा बोटो राम पहा असं मस्त दिसतं. चांगला निघाला. पप्पा द्या पप्पा दुपारी खाल्लं. आज सोमवार आहे ना. दुपारी प्रदोष आणि सोमवार. आता उपवास सोडला. रात्रीचे 9 वाजता 9:15 झाले. भांडे घासून झाले. आता टरबुजाची निघाली तर गाईला देऊन येते आता. एवढं मस्त बघा. कारण गाईचं पोट भरतं. आता हिरवळ काही नाही एवढं खायला. छान दोडक्याची भाजी. मंगळवार सकाळ हा शुभच झाला आपल्यासाठी. मस्त रोटी मेकरवर पोळ्या आणि भाजी. आपण याची कधी आतुरता वाटच बघत होतो कधी गॅस संपत. शेवटी गॅस संपला आणि याला आमंत्रण दिलेलं. मागच सांगितलं होतं मी तुम्हाला. काही गोष्टीत ऑप्शन पाहिजे. ह्याच वेळेस कामाल गॅस संध्याकाळी लगेच भेटणार दुपारी. मस्त चहा उकळला. आता चहा घ्यायचा आहे. आज 11 वाजले सकाळची. चल छान पूजा मांडून झाली. आता मंगल कलश पण मांडून झाला. आणि आज गॅस संपलेला आहे. ह्या दिवसाची वाट बघत होती सगळं. मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि गॅस संपला. पण गॅसपेक्षाही चांगली चालणारी शेगडी आमच्याकडं. शेगडी म्हणजे रोटी मेकर. त्याच्यावर सगळं होतं पार. पाणी तापण्यापासून तर सगळं. असं वाटतच नाही गॅस संपलेला आहे म्हणून. तर गॅस पण भरून भेटणार लगेच. बुक केलेलाच होता. गॅस पण येणार आहे. बाकी पण सगळं आवरलेलं. असं वाटत पण नाही घरात गॅस नाही आहे म्हणून. आणि चला मग हे बघा. संकटाला तोंड देण्याची ताकद सुद्धा हिंमत पाहिजे माणसामध्ये. जशी आपल्याला भगवंताने एवढी ताकद दिली, एवढं म्हणजे हिंमत दिली, हे बऱ्याच जणांना माहिती आहे. म्हणजे आपले भरपूर ओळखीचे आता आपल्या युट्यूबमध्ये पण त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्येकाची आता बघा पाची बोटं आपले सारखे नसतात. आणि आपण ज्या गोष्टी म्हणजे आता समजा माझा गॅस संपला. पण मी जर असं नुसतं बसले आणि मग गॅसच संपला आणि मग असं टेन्शन घेऊन बसायचं. अशा गोष्टीला कधीच माणसानं हे केलं पाहिजे. असं तेवढ्यामध्ये आपण हे पण पाहिजे की आपल्याला खरं आपण उपाशी नाही मरलो पाहिजे. अहो
दुसरे उपाशी मारण्यासाठी लोक काय काही करतात ना, आपण अशी हिंमत करायची का? समजा असं मी अनुभव सांगते, कुठलीही पण म्हणजे हे असू दे माणसाला, की तेवढं हे पाहिजे. आता एखादं काही संकट आलं तर त्याला सामोरे जाण्याची ताकद पाहिजे, पण त्याच्यासाठी अं, कधीतरी आपण देवाला पण बसलो पाहिजे, नाही तर मग देव ताकद तरी कुठून देणार आहे? म्हणून आनंदामध्ये आपण जर आता संपला गॅस, तर मग आपण काय करायचं? तर आपल्याला लगेच बुद्धी सुचली पाहिजे, काहीतरी काहीतरी युक्ती पाहिजे माणसामध्ये. म्हणजे ऑप्शन हे जीवनामध्ये पाहिजेच, की आपण काय करायचं काय नाही करायचं. फक्त आपण चालताना सत्य चालायचं, नाही तर मग सत्य जर चाललं नाही ना, तुम्ही खाऊन आनंदी हेच भरपूर आहे. जर चाललं नाही ना, तर मग कपटी मनानं नाही करायचं. म्हणजे समजा देव करायचं आणि मग ते आपलं दुसऱ्या विषय असं हे नाही करायचं. मन स्वच्छ निर्मळ पाहिजे, आणि मग तुम्ही कुठलेही संकट येऊ द्या, बरोबर भगवंत हे करत असतो. पण शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण जे जे म्हणजे आपल्याला आपल्याकडून होईल ते आपण करायचं, आणि पुढं चालत राहायचं. मग आज गॅस संपलात मग आपण उपाशी राहतो का? नाही राहत. त्याला घरामध्ये तशी स्त्रीकृतत्वान पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट संपू द्या, काही होऊ द्या, म्हणजे अडीअडचणीच्या काळामध्ये कुठल्याही याच्यामध्ये तिनं उभं राहण्याची ताकद ठेवली पाहिजे. पण तसं नव्हतं. म्हणजे असं प्रत्येकाला भरपूर आपल्याला काही असं विषय निघत असतो. आता बाकीचे चॅनल बघते मी, किती बायका रडतात, किती त्यांना टेन्शन असतं. काही काहींना तर किती लोकांनी त्रास दिलेला असतो कुटुंबाला, कोणाचं चांगलं होऊ नये, कोणाचं काय. इतकं बायका रडता, काही काही म्हणजे कोणा विचारत सुद्धा नाही असं कोणाला. इतके संकट आहे काही काहींवर. तर मी तर म्हणते, बायका सांगता, पण आपण तर अजून कधीच सांगितलेलं नाही. बघू पुढं आणि आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पण आहे, पण आपण प्रश्नाचे उत्तर कोणाचेच द्यायचे नाही, भगवंत देत असतो. खरंय का नाही युट्यूब फॅमिली? कारण मी भरपूर ताईंना उत्तर दिलेले. ज्या ताई अशा रडतात, त्या म्हणत्या लय लोक घरच्या लोकांनी आम्हाला त्रास दिलेले, म्हणजे ते म्हणजे कशालाच जाती नाही अक्षरशः. पण मी म्हटलं, अहो ताई तुम्ही त्या संकटाला, मी आत्ताची व्हिडिओ नाही, माझी 2-2 वर्षापासूनची व्हिडिओ मी टीव्हीला म्हणजे युट्यूबला पाहत होते. मी तर आत्ता चालू केलं. पण मी म्हटलं खरंच किती संघर्षाने वागताना. पण जेव्हा जी स्त्री खरं संघर्षाला तोंड देऊन पुढं चालती, आणि चालायचं असलं पण त्याला देवाची काहीतरी ताकद पाहिजे ना. आपण देवाचं केलं पाहिजे. तुम्ही काहीच करू नका, उठायचं, खायचं, प्यायचं, मस्त आंघोळी करायच्या आणि लोळायचं, आणि देवाला कधी त्याच्यावर आपलं त्याला हात जोडायचे नाही, तर देव तरी कसा आपल्याला ताकद देऊ शकतो? नाही देऊ शकत. म्हणून आपण देवाचं पण करायचं, पण करता करता मन आपलं चांगलं ठेवायचं. नाही तर मग खरं सांगा युट्यूब फॅमिली, समजा आता कोणी असो, सगळ्याला वेळ नसतो काही. आपण दुसऱ्याचे सांगतो, आपण आपलंच सांगतो. समजा आता आपलं काहींना वेळ नाही, बरोबर आहे, बिजी असते, लहान लेकरं आहे, कोणाला काही म्हणजे होत पण नाही, असं काही नसतं. काही 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 देव करत नाही, पण म्हणजे मन पण छान चांगले असतात, असं काही नाही. म्हणजे तसं वागता पण येतं. पण मग काही काही देव बी करता. आणि मी आपलं इथं नाही, पण मी अनुभव सांगते गावाकडचं. देव करता आणि लोकांचे विषयी इतके म्हणजे असं वाटतं त्यांना कधी वेगळी बातमी भेटल, कधी कोणाचं वाईट होईल. ह्या बातम्या असं कधीच माणसाने हे करू नये. मी तुम्हाला पुढं सांगत, फक्त तुम्ही व्हिडिओ बघत चला पुढं. कारण माझं तर एक म्हणणं आहे, कुणी जर आपलं काही चितलं ना, आपण उलट त्याचं चांगलं हे करायचं, उलट त्याला चांगलं बोलायचं. आपण कधीच मनात वाईट विचार नाही ठेवायचे कोणाविषयी. ताकद बुद्धी देणारा भगवंत आहे. आणि पण आनंदी जगण्यामध्ये मेन आहे. मग जर तुम्ही पार दुःखी होऊन पार खचून मग मारायचं, याला पण उपयोग नाही. पण मग जीवनामध्ये हसत खेळत आनंदी राहायचं असेल तर खरं भगवंताशी जोडून जा, आणि एकरूप व्हा भगवंताशी. कसं आपल्याला जीवन जगायचं हा हा जन्म कशासाठी आहे? हे शरीर आहे आपलं, हे मळमूत्र आणि असे यांनी सगळं हे शरीर माखलेलं आहे, सगळं भरलेलं आहे शरीर. याच्यामध्ये काय बरं? फक्त आत्मा भगवंत आपल्या हृदयात आहे. आत्मा परमेश्वर, फक्त परमेश्वर आहे आतमध्ये. बाकीचं सगळं हे शरीर नाशिवंत हा दे. पण याच्यासोबत भगवंतच आपल्या शरीरात रुजलेला आहे, हे सांगण्यासाठी आपल्याला कितीतरी अनुभव म्हणजे जगात आपण बघतो, पण स्वतः पण अनुभव घेतलेले आहे मी. अहो कुणी कुणी काय काय केलेलं आहे काही काही. म्हणजे आता समजा मी तर कोणाचंच ऐकू शकत नाही. मी आज म्हणजे पहिल्यापासून आपलं जे दिसलं त्याला चांगलं बोलावं, 2 शब्द काय येणार आहे माणसासोबत, चांगलं वागावं. आणि आता मग आपण जे आहे ते स्पष्ट बोलतो. पण समजा आता मी स्पष्ट बोलते, पण आमच्या घरचे आता मी कोणाचं ऐकू शकत नाही, पण घरी ऐकू शकतात. कारण कसं आता समजा एखाद्याची फॅमिली आपल्याला बदलायची, तर आपण मी ऐकणारी नाही आहे, पण आमच्या घरी लगेच ऐकतात. म्हणून असं शिकवणारे पण आहे त्यांना काही काही.
पण त्यांनी स्वतः ऐकून स्वतःच हे करून घेतलं. म्हणून त्यांना मी कायम सांगायचं, तुम्ही लोकांचं ऐकत नका जाऊ. लोकांचं ऐकून खूप त्यांनी हे करून घेतलेले. चला भगवंत त्यांना चांगली बुद्धी देऊ सांगणाऱ्यांना, त्यांचं चांगलं हो. मग त्याच्या पाठीमागं आपलं हो. फक्त एकच धरायचं आपल्याला, का शिकवलेले माऊलींनी आणि काय घ्यायचं आपल्याला. नुसतं टाळं कुठून उपयोग नाही. चला आपल्याला लोकांच्या निंदा पण करायची नाही, पण हे पण शेअर करताना बरोबर आहे. यूट्यूब फॅमिली भरपूर जणांना टेन्शन आहे. खूप लोक त्रास देतात गावाकडचे, म्हणजे काही काहींना मी बघते ना. पण मी तेच सांगते, उलट तुम्ही काहीतरी भगवंताचं करा, तोच आपला काम करणार आहे. आणि चांगल्या लोकांचे आशीर्वाद पाठीमागं पण राहू द्या. छळकपट करू नका, कोणाच्या निंदा करू नका. आनंदाने मस्त दिवस घालवायचे. हे ज्याला जमलं त्यालाच जमलं, बाकीचं भगवंत पाहून घेतो. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. आजचा मंगळवारचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. पुढचे अजून तर तुम्हाला खूप अनुभव सांगणार आहे. खूपच आहे. माझ्यासारखे दिवस कोणीच काढलेले नाही. हे सगळे यूट्यूब फॅमिलीमध्ये जे जे ओळखीचे सगळ्यांना माहिती आहे. पण चला पुढं व्हिडिओ पाहत राहा आपले नक्कीच. आणि अजून मी तुमच्यासोबत काय काय शेअर करेन. वाटत नाही एखादी व्यक्ती अशी, पण ती जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा कळेल. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. चला आज मंगळवारचा व्हिडिओ होता.